नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलंय. साक्षी आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. अर्जुन आणि सायलीचं लग्न झाल्यापासून गेली 2-2.5 वर्ष त्या लोकांचा मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे संघर्ष सुरू होता. साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करणं, त्याचबरोबर विलासचा खून झाला त्या रात्री साक्षी आश्रमातच होती, तिथपर्यंत इथे अर्जुनला सगळे पुरावे गोळा करावे लागत होते. आणि त्याच्यामध्ये साक्षी दरवेळेला कोर्टामध्ये खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सादर करत होती. मग ते पुरावे खोटे आहेत, ते साक्षीदार खोटे आहेत, अगदी तिथपर्यंत अर्जुनला इथे आता संघर्ष करावा लागत होता, हे सिद्ध करण्यामध्ये की सादर केलेले साक्षीदार आणि पुरावे खोटे आहेत. तर प्रेक्षकांनो, इतका मोठा संघर्ष हा अर्जुनचा कोर्टामध्ये सुरू होता. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सायलीची त्याला जबरदस्त अशी साथ होती, चैतन्याची साथ होती. आणि इथे घरामध्ये सुद्धा प्रियाची कट कारस्थानं, घरामध्ये सातत्याने प्रियाची कट कारस्थानं होती. त्याच्यानंतरला कल्पना, पूर्णाजी, अस्मिता सगळेजणच सायली अर्जुनवरती रागवले होते. त्यामुळे घरातील सर्व लोकांचं मन जिंकण्यापासून त्यांच्या मनामध्ये पुन्हा जागा निर्माण करण्यापर्यंत इथे सायलीचा संघर्ष सुरू असतो. सगळ्यांना पटवून देत असते की आम्ही चुकीचे नव्हतो, परिस्थिती चुकीची होती, फसवण्याचा कुठलाही इंटेन्शन नव्हता, पण कोण तिच्यावरती विश्वास ठेवत नव्हतं. इतके प्रयत्न करूनसुद्धा सगळेजण सायलीवरती रागवलेलेच होते. आणि त्याच्यामध्ये प्रिया तर आलीच होती सगळ्या सुभेदारांच्या मनामध्ये सायलीबद्दल विष पेरायला. आणि त्या पद्धतीने सगळेजण फक्त आणि फक्त प्रियाचं ऐकत होते. पण प्रेक्षकांनो, फायनली जे आपल्याला हवं होतं ते घडलं आहे. साक्षी आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेत. त्यामुळे आता अर्जुन सायली यांचा 2-2.5 वर्षाचा आपण तर वनवासच म्हणूया, हा आता संपला आहे. त्यामुळे आता दोघांनी सुद्धा आयुष्यामध्ये त्यांच्या संसाराचा सुद्धा विचार केला पाहिजे, एकमेकांना वेळ दिला पाहिजे, असं आता पूर्णाजी आणि प्रताप काका यांना वाटत असतं. कारण त्या दोघांनी खूप संकटांचा सामना केलेला असतो आणि कुठेतरी त्यांनासुद्धा आता त्यांच्या इथे संसाराची सुरुवात करायला हवी आहे. त्यांनी एकमेकांना वेळ देण्याबरोबरच आपल्या आयुष्याचा पुढचा विचार केला पाहिजे, असं पूर्णाजीला वाटत असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता पूर्णाजीच्या मनातला राग थोडा थोडा कमी झालेला असतो. आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे पूर्णाजी आणि प्रताप काका यांनी एक निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पूर्णाजी आणि प्रताप काका अर्जुन सायलीला सरप्राईज देतात. तर त्यांच्यासाठी हनीमून तिकीट काढलेले असतात आणि त्यांना ते तिकीट सरप्राईज म्हणून दिलेले असतात. आणि सांगितलेलं असतं की आता कसलाही विचार करायचा नाही, तुम्ही दोघांनी खूप काही सहन केलं, तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही या केसवरती काम करताय, 2-2.5 वर्ष तुम्ही यासाठी लढताय, पण आता बाद झालं. आता तुम्हाला जे हवं होतं ते झालं आहे. तर इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेत आणि त्या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. तेव्हा आता बाकी कसलाही विचार करायचा नाही, तुम्ही दोघेजण आता हनीमूनला जायचं, असं सांगण्यात आलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली हनीमूनवरून आल्यानंतर एक गोड बातमीसुद्धा देते. तर इथे सायली आता प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर संपूर्ण सुभेदार हे खुश होतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मालिकेमध्ये 7 महिन्याची लीप घेतलेली आहे. 7 महिन्यानंतर प्रियाची एंट्री पुन्हा झाली आहे. म्हणजे इथे सायली प्रेग्नेंट आहे आणि तिची ओट भरणीचा कार्यक्रम आहे. सगळेजण खुश असतात, आनंदी असतात. आणि त्याच दिवशी इथे आता प्रिया परत येणार आहे ही बातमीसुद्धा कळलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, कशा पद्धतीने आनंदाला गाळबोट लागतं, आपण इथे सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण सगळ्यांनीच बघितलं की पूर्णाजी कल्पना सायलीवरती फारच रागवलेले असतात. पण इथे सायलीने आपल्या इथे कोमल स्वभावातून, आपल्या चांगल्या स्वभावातून इथे प्रत्येक वेळेला तिने पूर्णाजीचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. घरातील सर्वांचंच मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. अस्मिताच्या मनामध्ये जी काही इथे सायलीबद्दल अडी होती
तीसुद्धा आता बाजूला झालेली असते. अस्मिताने सुद्धा इथे आता सायलीला जणू काही आपण म्हणूया की माफ केलेलं असतं. तिच्याबद्दल जो काही तिचा राग असतो तो तिने बाजूला ठेवलेला असतो. कारण प्रियावरती तिचा सगळ्यात जास्त विश्वास असतो. ती तन्वी तिच्या बाळाच्या जीवावरती उठली. सायलीला कमीपणा देण्यासाठी प्रियाने इथे अस्मिताच्या बाळाचा सुद्धा विचार केला नाही. त्यामुळे अस्मिताला कळलेलं असतं की हिला जे हवं आहे ते साध्य करण्यासाठी ती एखाद्याचा जीवसुद्धा घेऊ शकते. आणि म्हणूनच तिने सायलीला कमीपणा देण्यासाठी, सायलीला सगळ्यांच्या नजरेत पाडण्यासाठी तिने माझ्या बाळाची सुद्धा पर्वा केली नाही. त्यामुळे ही मुलगी खूपच जास्त डेंजरस आहे. हिच्यापासून 10 हात लांब राहिलेलं बरं, असं अस्मिताला कळतं. आणि तेव्हापासूनच ती प्रियाबरोबर डिस्टन्स मेंटेन करते. त्यानंतर कोर्टामध्ये तर काय, इथे अस्मिता, पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका, अगदी सगळ्या सुभेदार किल्लेदारांना प्रियाचा खरा चेहरा काय आहे, कशा पद्धतीने तिने तब्बल 2-2.5 वर्ष सगळ्यांना मूर्खात काढलं, इथे कोर्टाला मूर्ख बनवलं, तिने कोर्टाचा वेळ वाया घालवला, सगळ्यांची एनर्जी वेस्ट केली. हे सगळं जर कोणी केलं असेल तर फक्त आणि फक्त प्रियाच्या एका खोट्या साक्षामुळे हे सगळा त्रास सगळ्यांना सहन करावा लागला. हे आता इथे सगळ्यांना कळतं. त्यामुळे अस्मिताच्या समोर, अस्मिताच्याच नाही तर संपूर्ण सुभेदार घराण्याच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो. त्यामुळे इथे अस्मिताला कळतं की सायली ही खरी आहे, सायली खूप चांगली आहे आणि तन्वी ही खूपच जास्त वाईट आहे, असं इथे आता अस्मिताला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अस्मितासुद्धा सायलीबरोबर आता चांगलं बॉन्डिंग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता अस्मिता प्रेग्नेंट आहे म्हणाल्यानंतर इथे सायली अगदी तिचे सगळे डोहाळे पुरवते, तिचे खूप लाड करते, तिला हवं नको ते सगळं बघते. म्हणजे इथे सायलीने कधीच अगदी आपण बघितलं इतकं अस्मिता तिचा अपमान करत होती, तिच्याबरोबर वाईट वागत होती, पण तरीसुद्धा सायली तिच्याबरोबर कधीच वाईट वागले नाही, की तिला काही उद्धटपणे बोलली नाही. कारण तिला माहिती होतं इथे अस्मिता खूपच जास्त इनोसंट आहे, तिला जे सांगितलं जातं ती पटकन बोलण्यामध्ये येते. त्यामुळे इथे आता प्रियाच्या वाईट संगतीमध्ये आता अस्मिता असल्यामुळे इथे अस्मिता सायलीचा राग करते, हे सायलीला बरोबर माहिती असतं. म्हणून सायली सगळा राग रुसवा पाठीमागे टाकून अस्मिताबरोबर ती चांगलीच वागत असते. त्यामुळे इथे अस्मिताला कळलं आहे की सायली मुळातच चांगली आहे, म्हणून तिने माझ्याबद्दल अजिबात मनामध्ये राग ठेवलेला नाही आहे. तेव्हा इथे आता सायली नेहमीप्रमाणे सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत असते. तर इथे अश्विनला फार राग आलेला असतो, कारण तन्वी जेलमध्ये गेलेली असते. त्याला असं वाटत असतं की तन्वीवरती सगळ्यांनी पर्सनल राग काढला आहे. अर्जुन सायलीला तो जबाबदार ठरवत असतो. तो म्हणत असतो की माझी तन्वी खूप चांगली आहे, ती फटकळ आहे, ती पटकन बोलते, म्हणून ती इतकी पण वाईट नाही आहे, तिला या प्रकरणामध्ये फसवण्यात आलं आहे, असा त्याचा गैरसमज करण्यात आलेला असतो. आणि इथे अश्विनचा तर सायली खूप जास्त आदर करत असते, त्याचा मान ठेवत असते. पण इथे अश्विनला प्रिया बरोबर वाटत असते आणि सायली चुकीची. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की जाऊ दे, अश्विनकडे आता लक्ष देऊ नकोस, कारण त्याला इथे प्रियावरती खूप जास्त विश्वास आहे. पण त्याला सत्य काय आहे ते कळेल ना, तेव्हा त्याचे डोळे उघडतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली एकमेकांची काळजी घेत असतात. तेव्हा इथे पूर्णाजी आणि प्रताप काका यांनी जे काही सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि अस्मितासुद्धा ते सरप्राईज ते लोक सकाळी त्यांना देतात. पूर्णाजी म्हणत असते की सायली, अर्जुन, तुम्ही दोघेजण आता हनीमूनला जायचं, बाहेर फिरायला जायचं. आता माझं वय झालं आहे, मला माझ्या लाडक्या नातवाचं बाळ बघायचं आहे, मला परतुंड हवं आहे, त्याला मला अंगा खांद्यावरती खेळवायचं आहे. आता माझं वय झालं आहे, माझे किती दिवस राहिलेत, मी कधीही मरून जाईन, त्याच्या आधी मला परतुंडाचं तोंड तरी बघू द्या. तेव्हा सायली अर्जुन लाजायला लागतात. त्यानंतर दोघेजणं आपली गाडी घेतात, स्वतःची तयारी करतात आणि पूर्णाजीचं ऐकत लगेचच हनीमूनला निघून जातात. तेव्हा इथे अर्जुनने चैतन्याला ऑफिसमधली बाकीची कामं ही बघायला सांगितलेले असतात आणि अर्जुन सायली दोघेजणं छान आता बाहेर फिरायला आलेले असतात. आणि 2-2.5 वर्षानंतर ते दोघेजणं आपला हनीमूनसुद्धा साजरा करत असतात. दोघे एकमेकांना वेळ देत असतात. इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी दोघांनीही आपले इथे 2 वर्ष दिलेले असतात. त्याच्यानंतरला इथे आता सायली मनापासून अर्जुनबरोबर हनीमूनला आलेले असते. दोघेजणं लोणावळ्याला गेलेले असतात, पण त्यावेळेला सायलीची मर्जी सामील नसते. फक्त एक नाटक करण्यासाठी ती इथे सुभेदारांना खरं वाटावं आमचं लग्न,
म्हणून ती अर्जुन बरोबर गेलेली असते. पण ह्या वेळेला ती अगदी आपल्या मनापासून गेलेली आहे आणि इथे अर्जुन बरोबर ती आनंदाने इथे आता वेळ घालवते आणि हनीमूनसुद्धा साजरा करतात. एकमेकांना वेळसुद्धा देतात. त्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं. कारण का तर इथे सायलीने सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं. सगळ्यांची मनं जिंकलेली असतात. प्रियाचा खरा चेहरा काय आहे हा सगळ्यांना दाखवून दिलेला असतो. त्यामुळे इथे सगळेजण रिलॅक्स असतात. कारण का तन्वीने जे काही केलं आहे त्याच गुन्ह्याची शिक्षा ती भोगते असं अस्मिता म्हणत असते. त्याच्यामुळे तिच्यासारख्या मुलीचा खरा चेहरा आपल्यासमोर आला म्हणून, नाहीतर एवढी मोठी साक्ष तिने खोटी दिली आहे. अगं घरामध्ये तर ती किती खोटं बोलली होती, पण आपण नेहमी तिचं खोटं बोलणं पाठीशी घातलं. पण ते खूपच जास्त वाईट होतं. त्यामुळे आता जे काही झालं ते उत्तम आहे. त्यामुळे इथे सगळेजण छान रिलॅक्स असतात. आपलं आपलं आयुष्य जगत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, सायली अर्जुन आता परत आलेले असतात आणि थोडे दिवस गेल्यानंतर इथे सायली जेव्हा जेव्हा किचनमध्ये काम करत असते, काही बनवत असते, तिला त्या वासाने आता कसं तरीच होत असतं. तिला सतत उलटीसारखं होत असतं. त्यामुळे तिला असं वाटतं की मला काय होतं आहे, मला ॲसिडिटी झाली आहे का, मला पित्त झालं आहे का, मला उलटीसारखं का वाटतं आहे. त्यानंतर कुठेतरी तिलासुद्धा समजतं की नाही, या उलट्या थोड्याशा वेगळ्या आहेत. नाहीतर मागच्या वर्षी जेव्हा तिला ॲसिडिटी झाली होती तेव्हा सगळ्यांनाच असं वाटत होतं की ती प्रेग्नंट आहे की काय. पण तेव्हा सगळेजण नाराज झालेले असतात, कारण ती प्रेग्नंट नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ह्या वेळेला सायलीलासुद्धा असं वाटतं की काहीतरी गुड न्यूज असू शकते. त्यामुळे तीसुद्धा आपली व्यवस्थित काळजी घेत असते. पूर्णाजीचं सायलीकडे बरोबर लक्ष असतं, कारण पूर्णाजीला माहिती असतं की ह्या वेळेला सायली काही ना काहीतरी गुड न्यूज देणारच. तेव्हा पूर्णाजी अस्मिताला सांगते आणि ती स्वतः सायलीच्या तब्येतीकडे लक्ष देत असते. इथे आता सायलीसाठी ती दूध तयार करते आणि छान ते मसाले दूध आता सायलीला प्यायला देते. ती म्हणत असते की अस्मिता, छान इथे ते थोडंसं जायफळसुद्धा घाल, थोड्याशा प्रमाणात घालायचं, जेणेकरून सायलीला छान झोप लागली पाहिजे, तिचा इथे आराम झाला पाहिजे, तिची तब्येत सुधारली पाहिजे. तेव्हा इथे सायलीला आता पूर्णाजी दूधसुद्धा प्यायला देते. पूर्णाजी आपली इतकी काळजी घेते हे बघून सायलीला तर आनंदच होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, एका बाजूला अश्विनची नाटकं सुरूच असतात. कारण प्रिया जेव्हा जेव्हा अश्विन तिला जेलमध्ये भेटायला जात असतो तेव्हा तेव्हा प्रिया म्हणत असते की हे सगळं ते अर्जुन सायलीमुळे झाले. मी काही केलेलं नाही आहे अश्विन. अरे मी कोर्टामध्ये खोटं बोलले, कारण त्या महिपतने मला तशी धमकी दिली होती जीवे मारण्याची. मग त्याच्यात माझी काय चुकी सांग ना. अरे इथे आता नेमका खून कुणी केला होता हे खरंच मला माहितीच नव्हतं. मला जे सांगितलं ते मी बोलले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वेडं बनवण्याचं काम प्रिया आता इथे करतच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायलीची तब्येत आता थोडी थोडी बिघडत असते. तिला चक्कर येते. चक्कर येऊन ती पडते. तेव्हा इथे विमल सगळ्यांना आवाज देते आणि बोलावून घेते. ती आधी म्हणत असते की सायलीताई, तुम्ही काही करू नका, तुम्हाला बरं वाटत नाही आहे, तुम्ही आराम करा, मी किचनमधलं काम करते. पण आता सायली नेहमीप्रमाणे सगळं तिलाच करायचं असतं. आपल्या माणसांची काळजी घेणं असू दे, विमलसुद्धा तिचीच आहे कुणीतरी, म्हणून तिच्यावरती सगळ्या कामाचा बोजा पडू नये म्हणून ती मदत करत असते. आणि मग इथे किचनमध्ये काम करता करता तिला चक्कर येते. तेव्हा डॉक्टरांना बोलावलं जातं. डॉक्टर येतात आणि इथे सायलीला चेक करतात आणि तेव्हा डॉक्टर म्हणतात की घाबरण्याची गरज नाही आहे, हे तर नॉर्मल आहे. कारण का ह्या अवस्थेमध्ये अशी चक्कर येणं नॉर्मल आहे, घाबरू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे. तेव्हा डॉक्टर म्हणतात कारण तुम्ही बाबा होणार आहात आणि मिसेस सायली आई होणार आहेत. असं कळल्यानंतर इथे आता घरामध्ये बघा वातावरण खूपच जास्त आनंदाचं होतं. सगळेजण खुश होतात. इथे कल्पनाचा रागसुद्धा जणू काही पळूनच जातो. तेव्हा इथे आता मधुभाऊंना ही बातमी कळते. मधुभाऊ आपल्या लेकीला भेटायला येतात. तेव्हा इथे सायली खूप खुश असते. आपल्या वडिलांच्या खांद्यावरती डोकं ठेवून ती इथे आता रडत असते. कारण तो आनंदाचाही क्षण असतो आणि ती इमोशनली खूप झालेली असते. त्यामुळे इथे आता अर्जुनला कळतं की सायलीची इथे द्विधा मनस्थिती आहे. ती थोडी इमोशनलसुद्धा झाली आहे आणि खूप जास्त आनंदसुद्धा झाला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजणच आता सायलीची खूप जास्त काळजी घेतात. 3 महिने झाल्यानंतर चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. तेव्हा इथे अर्जुन, चैतन्य सगळेजण खूप खुश असतात. अश्विन मात्र कुठल्याही आनंदाच्या इथे आता कार्यक्रमामध्ये तो सामील होत नसतो, कारण त्याला राग आलेला असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली आणि अर्जुन एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात छान. आणि त्यानंतरला इथे 7 महिने आता निघून गेलेले असतात. घरामध्ये सगळं काही छान असतं. तिकडे महिपत संतापलेला असतो. दामिनी देशमुखला म्हणत असतो की हायकोर्टामध्ये जायचं, माझ्या पोरीला इथे मी जन्मठेपेची शिक्षा होऊच देणार नाही. कारण जर तिच्या हातातून खून झाला आहे, मी मान्य करतो, पण तो खून तिने जाणून बुजून केलेला नाही आहे. त्यामुळे इथे आता माझ्या पोरीला जन्मठेपेची शिक्षा मी होऊच देणार नाही, असं महिपत म्हणत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो तिकडे ते वेगळं टेन्शन असतं. इथे आता अश्विन प्रियाच्या टेन्शनमध्ये असतो. मात्र संपूर्ण सुभेदार हे खुश असतात. बाकीचे सुभेदार आनंद साजरा करत असतात. तेव्हा इथे आता 7 महिने झालेले असतात. मग 7 महिने झाल्यानंतर पूर्णाजी म्हणते की चला सायलीची आता इथे वटभरणी करायला पाहिजे. ओटी भरणीचा कार्यक्रम हा केला जातो. तेव्हा इथे अर्जुन बघा आता सायलीची खूप काळजी घेत असतो. तो तिच्या पोटाला कान लावून आवाज वगैरे ऐकत असतो. त्याला आवाज येतोय का, तो बाळाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे अर्जुन सायलीची इतकी काळजी घेतोय. तिचे पाय सुजलेले असतात, तेव्हा तो तिच्या पायाला सुद्धा तेल लावून देतो. इथे कल्पना आता सायलीचे डोहाळे पुरवत असते. तिला जे काही हवंय नको ते सगळेजण सगळं बघत असतात. एका बाजूला इथे अस्मिताची सुद्धा काळजी घेणं सुरूच असतं. आणि प्रेक्षकांनो इथे आता सायलीची जेव्हा ओटी भरणी असते तेव्हाच इथे बॅड न्यूज समजलेली असते. तर इथे आता अश्विनने सांगितलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा मला आता तर मी घरामध्ये हवी आहे. नाहीतर हे घर मी सोडून जाईन, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट तरी करीन. आता तुम्ही बघा तुम्हाला काय हवं आहे ते. मधुभाऊ निर्दोष होते, ते निर्दोष सिद्ध झालेत ना. मग माझ्या बायकोला त्या जेलमध्ये का ठेवण्यात आले? मान्य आहे की ती खोटं बोलली असेल, तिची चुकी झाली असेल. पण आता मला काहीही झालं तरीसुद्धा मला इथे माझी बायको, माझी तन्वी मला हवी आहे म्हणजे हवी आहे. आणि जर तू असं नाही केलंस ना दादा, तर मी स्वतःला सुद्धा संपवेन. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे जे काही तू बोलतोयस ते अत्यंत चुकीचं आहे. कारण का मी इथे कायद्याचं कधीच उल्लंघन करत नाही. मी कायदा मांडणारा आणि पाळणारा आहे. त्याच्यामुळे एका गुन्हेगाराला सोडवण्यासाठी मी अजिबात प्रयत्न करणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अश्विन स्वतःला पुन्हा एकदा संपवण्याचा निर्णय घेतो. आनंदाच्या इथे क्षणाला गाळबोट लावण्याचं काम करतो. तेव्हा इथे सगळ्यांना आता अश्विनची काळजी वाटते की इथे प्रियामुळे तो पूर्णपणे खचून गेलाय, हे सगळ्यांना कळतं. तेव्हा प्रेक्षकांनो आता इथे येणाऱ्या भागामध्ये आता सायलीची ओटी भरणी तर झालेली आहे, पण अश्विनसाठी इथे अर्जुन प्रियावरची केस मागे घेईल का? आणि इथे सायलीसाठी तर आपलं कुटुंब खूपच जास्त महत्त्वाचं आहे. पण इथे आता सायली, मधुभाऊ, बाकीचे सगळे यांना हेच वाटतं की प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळालीच पाहिजे. त्यामुळे इथे आता सायली काय निर्णय घेणार? इथे आता प्रियावरची केस मागे घेण्यासाठी सायलीसुद्धा पुढाकार घेईल का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर प्रेक्षकांनो येणारे भाग हे कसे असणार आहेत हे बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.